बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12 म्हणजे भक्तियोग. हा भक्तियोग याचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. त्याच्या अगोदर आपण अध्याय नंबर 11 पाहिला. त्यात आपण विश्वदर्शन योग पाहिला. त्यामध्ये भगवंतांनी विश्वदर्शन दाखवलं होतं. विश्वदर्शनाचं रूप विराट रूप दाखवलं होतं. ते पाहिल्यानंतर अर्जुन भगवंतास म्हणतो की तुमचं हे रूप श्रेष्ठ की तुमचं चतुर्भुज म्हणजे जे कृष्ण रूप आहे, जे मनुष्य रूप आहे ते श्रेष्ठ. म्हणजे जे विराट आणि विशाल असं जे रूप होतं ते रूप श्रेष्ठ की हे छोटं जे मनुष्य रूप आहे ते श्रेष्ठ. तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा अध्याय 12 आहे, भक्तियोग. त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंतानी भक्ती कशी असावी, भक्ती कुणी करावी, कुणाची करावी, कशा पद्धतीनं भक्ती करावी, भक्तीचं फळ कसं मिळतं वगैरे सगळ्याचा उहापोह या अध्याय नंबर 12 मध्ये झालेला आहे. काल आपण या 12व्या अध्यायाच्या 15 ओव्या पाहिल्या होत्या. आज आपण 15च्या पुढं ओव्याचं आता पाहणार आहोत. तर अध्याय नंबर 12च्या सुरुवातीला भाग नंबर 1 मध्ये ज्ञानेश्वर माऊली आपले मोठे बंधू जे गुरु आहेत त्यांचे निवृत्तीदास त्यांना नमन करून त्यांची आज्ञा घेऊन त्या अध्याय नंबर 12 हे सांगत आहेत. तर काय म्हणतात बघा माऊली, हे गुरु कृपा दृष्टी तुझा जय जयकार असो. तू कशी आहेस तर निर्मल, उदार, निरंतर, दुःखरहित व आनंद देणारी अशी सुप्रसिद्ध आहेस. पुढं भगवंत म्हणतात की माऊली म्हणतात की भक्ती करण्यासाठी किंवा भगवंताची आराधना करण्यासाठी मुख्य अडसर काय असतो ते पुढे सांगितलेलं आहे की हे गुरुकृपा दृष्टे विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्या योगाने उतरते. म्हणजे विषयरूप झालेला विषयाच्या सर्पाने मिठी मारल्यामुळे जो मूर्छित झालेला असा जो मनुष्य आहे तो गुरुकृपा म्हणजे गुरुच्या योगाने त्याचे विष उतरते. किंवा तुझ्या प्रसाद रूपी लाटांचा पूर आला म्हणजे संसार तपापासून कोणाला त्रास होईल. दुसरा अडथळा आहे की संसार. आणि तिसरा अडथळा तर मन विषयापासून पराडमुख करून आत्मज्योतीची ओवाळणी करून मन व पवन यांची खेळणी करतोस. तिसरा अडथळा आहे ते म्हणजे विषय. तर अशा पद्धतीनं गुरु आपल्याला भक्ती मार्गास जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आता गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली गुरुला आईची उपमा देतात. आई जशी मुलाला खेळवते, आई जशी मुलाला दूध पाजते, आई जशी मुलाचे लाड करते, तसंच तद्वत
गुरु हे आपल्या शिष्याची लाड करतात, त्याला मार्गदर्शन करतात. आई जशी मुलाला खुळखुळा वगैरे खेळायला देते, झोपण्यासाठी मदत करते, तसंच गुरु जीवनाचे अमृत पान देऊन, अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा देऊन समाधी सुखाचा बोध करून देतात, असं सांगितलेलं आहे. आज आपण पुढचा म्हणजे ओळी नंबर 15 त्याच्या पुढे आपण पाहूयात. ये मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघरू विशील सदैवे, तरी आताची हे अघवे निर्माणमये. ये विनवणीचे साठी, अवलोकी गुरु कृपा दृष्टी, म्हणे गीतार्थीसाठी न बोले बहु. जेथ जी जी महाप्रसादू, म्हणून साविया जाहला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू, अवधान दीजे. मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्त कर. ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुला जे काही विनंती करत आहेत त्यातच पुढं असं म्हणतायत की मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्त कर. म्हणजे या माझ्या मराठी जनांना ब्रह्मविद्या लवकर मिळू देत. तू आपल्या कृपारूप पदराचे पांघरून घालशील तर याप्रमाणे ग्रंथ निरूपणाधिक सर्व मी उत्पन्न करील. तुमची जर कृपा झाली तर मी ग्रंथ वगैरे निर्माण करील. एवढी विनंती ऐकल्यावर गुरु कृपा दृष्टीने ज्ञानेश्वरांच्याकडे अवलोकन करून असे म्हटले की तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर. हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींचं भाषण ऐकून, ज्ञानेश्वर माऊलींची विनवणी, त्यांची अर्जी ऐकून गुरुकृपा दृष्टीने ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले की आता ठीक आहे, मी तुझं सगळं ऐकलेलं आहे, तो आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, हा माझ्या हा माझ्यावर प्रसादच झाला आहे, हा माझ्यावर महाप्रसादच झाला आहे. त्यामुळे आनंद पाहून मी आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन, तिकडे लक्ष द्या. तर ज्यावेळेस गुरुकृपा दृष्टी म्हणजे त्यांच्या गुरुंनी म्हणतात की ठीक आहे, तो आता गीतेचा अर्थ सांग, त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली अतिशय लीन होऊन नम्रपणे काय म्हणतात की हा माझ्यावर महाप्रसाद झाला आहे, म्हणजे तुमची कृपा झालेली आहे माझ्यावर. त्यामुळे आनंद पाहून मी आनंदी झालो आहे आणि आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन. गीतेच्या अर्थावरील कविता म्हणजे ही ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी म्हणजे मोठीच्या मोठी कविता आहे, महाकाव्य आहे हे. त्यात गीतेचा अर्थ बांधलेला आहे, अशी ही ज्ञानेश्वरी सांगेन, तिकडे लक्ष द्या, असं ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात. आता श्लोक नंबर 2 त्याचा श्लोकार्थ. आता जसं आपण अध्याय नंबर 11 मध्ये पाहिलं की अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो की तुझं ते विराट विशाल रूप जे आहे, जे विश्वरूप आहे, ते श्रेष्ठ की हे तुझं मनुष्य रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, ते श्रेष्ठ. आणि तिथं तो 11वा अध्याय संपला होता. आता अर्जुन काय म्हणतोय बघा भगवंतास. आता इथून पुढं भगवंत म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. तर अर्जुन काय म्हणतोय बघा. पहिल्यांदा अर्जुन वाच म्हणजे अर्जुन म्हणाला, देवा याप्रमाणे एकनिष्ठ होऊन
तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते आणि अव्यक्त व अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते, या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये खरे तत्व कोणास समजले आहे? अर्जुनाचा प्रश्न बघा काय आहे की हे जे दोन प्रकारचे भक्त आहेत त्यातल्या कोणत्या भक्ताचे तत्व हे खरे समजले आहे? कोण दोन प्रकारचे भक्त असतात की एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते, की अव्यक्त व अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते? या दोन्हीतले कोणते भक्त श्रेष्ठ किंवा दोन्ही पैकी कुठल्या भक्तांना तुझे खरे तत्व समजले आहे असे समजावे, असा प्रश्न अर्जुन विचारत आहे. तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलता जाहला आत्मजू पांडुनृपाचा. कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे, आणि ये कृष्णमूर्तीचे सवे. या लगी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निर्भ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा तू ते पावया वैकुंठा. व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगी जे एथ. पै जे वाणी शाकुता, तेची वेगळी या वाला एका. म्हणून एक देशिया व्यापका सारिसा पाडू. सकल वीर शिरोमणी सोमवंशाचा विजयध्वज व पंडूचा मुलगा जो अर्जुन, तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखवले ते अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तास भीती उत्पन्न झाली. अर्जुनानं अगदी निर्मळ मनाने कबूल केलेलं आहे की हे श्रीकृष्णा, तुम्ही जे विश्वरूप मला दाखवले होते ते पाहून माझ्या मनात, माझ्या चित्तामध्ये भीती उत्पन्न झालेली आहे. मी घाबरलो होतो आणि तुमच्या या सगुण मूर्तीची सवय झाल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली. परंतु देवा, तुम्ही माझा निषेध केला. ज्यावेळेस भगवंतानी त्यांचे विश्वरूप दाखवलं होतं त्यावेळेस अर्जुन घाबरला. आणि कारण काय की त्यांना या सगुण मूर्तीची म्हणजे चतुर्भुज जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे किंवा कृष्ण रूप आहे किंवा जे मनुष्य रूप आहे याचीच सवय होती ना आतापर्यंत अर्जुनास. दोघं एकत्र राहायचे, दोघं सवंगडी असल्यामुळे त्याच रूपाची सवय अर्जुनास असल्यामुळे त्या रूपाची अर्जुनाला आवड निर्माण झाली होती. त्यामुळे मी तुला म्हटले की मला तू हे मनुष्य रूप दाखव, हे कृष्ण रूप दाखव, हे गोमट रूप दाखव. पण त्याचा तुम्ही निषेध केला. तुम्हाला ते आवडलं नाही. भगवंता, मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला चतुर्भुज दाखवा, मनुष्य रूप दाखवा, तर ते तुम्हाला आवडलं नाही. तरी साकार व निराकार ही दोन्ही रूपे निसंशय तुमचीच आहेत. अर्जुनाला चांगलं ठाव आहे, चांगलं माहिती आहे की जे दोन रूप आहेत, जे साकार रूप आहे आणि जे निराकार रूप आहे, हे दोन्ही रूपे भगवंताचीच आहेत. कारण त्याने डोळ्यानं पाहिलाय तो चमत्कार. ज्यावेळेस अर्जुन भगवंतास विनवणी करतो की मला विश्वरूप दाखवा,
त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर जो पडदा होता की ज्या पडद्याच्या योगे जे खरोखरचे भगवंताचे विश्वरूप होते ते सोडून ते मनुष्य रूपात जे आले होते तो पडदाच त्यांनी काढून घेतला आणि मग त्यांचं ते विश्वरूप दिसू लागलं. ते अकराळ विकराळ म्हणजे अतिशय मोठं जे होतं ते विश्वरूप दिसू लागलं. हे अर्जुनानं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि नंतर ज्यावेळेस अर्जुन म्हणतो की परत मला तुम्ही तुमचं मनुष्य रूप दाखवा किंवा कृष्ण रूप दाखवा, त्यावेळेस ते विश्वरूप छोटं होऊन परत कृष्णरूप झालेलं हे सुद्धा अर्जुनानं पाहिलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही चमत्कार अर्जुनाला माहिती असल्यामुळं अर्जुन म्हणतो की हे दोन्ही रूपे तुमचीच आहेत हे मला माहिती आहे. दोन्ही रूपे कुठली? जे साकार रूप आहे आणि जे निराकार रूप आहे. दोन्ही तुमचीच आहेत यात शंका नाही. भक्तीने सद्गुण रूपाची व योगाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. भक्तीने सगुण रूपाची प्राप्ती होते. सगुण रूप म्हणजे कुठलं? जे कृष्ण रूप आहे, जे मनुष्य रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे ते म्हणजे सगुण रूप. त्याची प्राप्ती कशाने होते? भक्तीने होते. आणि योगानं, योगाच्या अनुष्ठानानं निर्गुण रूपाची प्राप्ती होते. म्हणजे योगानं कुठलं रूप प्राप्त होतं? विश्वरूप प्राप्त होतं. लक्षात आलं? हे नीट लक्षात घ्या, कारण हे जर लक्षात नाही आलं तर पुढचं काहीच कळणार नाहीये. तर भगवंताची जी दोन रूप आहेत, एक साकार रूप आहे आणि एक निराकार रूप आहे. साकार रूप म्हणजे जे सद्गुण रूप, सगुण रूप आहे ते सगुण रूप. त्याची प्राप्ती कुणामुळे होते? तर भक्तीमुळे होते. सगुण रूप म्हणजे कृष्ण रूप आणि निर्गुण रूप म्हणजे विश्वरूप. त्याची प्राप्ती होण्यासाठी योगाचा सहाय्य घ्यावं लागतो. योगाच्या सहाय्यानेच ते प्राप्त होते. हे वैकुंठ नायका श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरता या दोन वाटा असून साकार व निराकार हे दोन उंबरे आहेत. काय म्हणतो अर्जुन? की तुमची प्राप्ती करून घेण्याकरता दोन वाटा आहेत. कुठल्या? साकार व निराकार हे दोन त्याची उंबरे आहेत. हे पहा, 100 भार वजनाच्या सोन्याच्या गटास जो कस लागतो तोच कस त्या गटातील थोडे सोने निराळे करून त्यास लावला तरी लागतो. म्हणून व्यापक अथवा एकदेशीय रूपाची योग्यता सारखीच आहे. बघा, ज्यावेळेस आपण सोनं आपण पारखत असतो, सोन्याचे समजा एखादं बिस्किट आहे तर अख्खं समजा 10 तोळ्याचं बिस्किट आहे, त्यातला थोडा आपण तुकडा बाजूला काढला आणि त्या 10 तोळ्याच्या सोन्याची आपण परीक्षा केली, तर त्या परीक्षेत ते सोनं समजा की 23 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे, जे काय आहे ते त्यात दिसतं. तीच परीक्षा त्या छोट्या तुकड्याला लावलं तर ते पण 23 कॅरेट किंवा 24 कॅरेट जे काय असेल ते दिसेल. ह्याचे गुणधर्म वेगळे आणि त्याचे गुणधर्म वेगळे असं होत नाही. त्याचप्रमाणे व्यापक अथवा एकदेशीय रूपाची योग्यता सारखीच आहे. दोन्हीची योग्यता सारखीच आहे. जे व्यापक रूप आहे आणि जे एकदेशीय रूप आहे. व्यापक रूप म्हणजे विश्वरूप, एकदेशीय रूप म्हणजे कृष्ण रूप. दोन्हीची योग्यता सारखीच आहे. अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य आहे तेच चुळकाभर अमृतातही आहे. अमृताचा समुद्र आहे आणि त्यातलं आपण एक थोडस ओंजळभर अमृत पिलं तर तेच गुणधर्म त्याच्यात असणार आहेत. दोन्हीमध्ये गुणधर्म तेच असणार आहेत. आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखर हाच आहे. पण याच करिता मला तुम्हाला काही विचारायचे आहे.
अर्जुन म्हणतो याच करता मला तुम्हाला काही विचारायचं आहे. काय म्हणतो बघा, हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथी जी निवृत्ती आणि पुसणे योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की एक कवतिक हे जाणवया तरी तुझ लागी कर्म तुची जयांचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्व परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी उपासिती. आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखर हाच आहे, पण याच करिता मला तुम्हाला काही विचारायचे आहे. देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले, जे धारण केले होते तेच तुमचे खरे स्वरूप किंवा ती लीला आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे. बघा, अर्जुनाने एक महत्वाचा प्रश्न इथं भगवान श्रीकृष्णास केलेला आहे. याच प्रश्नावर संपूर्ण हा अध्याय 12वा जो भक्तियोग आहे तो याच संदर्भात आहे. तो प्रश्न काय बघा, अर्जुन काय म्हणतो की तुम्ही जे काही वेळा करता जे व्यापक रूप धारण केले होते ते तुमचे खरे स्वरूप आहे किंवा ती लीला आहे ही समजण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही जे धारण केलेलं जे विश्वरूप होतं ते काही वेळासाठी काही क्षणासाठी जे तुम्ही धारण केलं होतं ते विश्वरूप ही तुमची लीला आहे का, तुम्ही केलेलं काही एखादा चमत्कार आहे का, हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तर जो आपली सर्व कर्मे तुमच्याच करता करतो, ज्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ असे जगतात दुसरे काही नाही व ज्यांनी आपले सर्व मनोधर्म तुमच्या भक्तीला विकले आहे, याचप्रमाणे हे श्रीहरी जे भक्त सर्वतोपरी तुमची मूर्ती हृदयात धारण उपासना करतात. काय म्हणतो बघा अर्जुन, की तुम्ही जे क्षणभर जे धारण केलेले जे व्यापक रूप होतं, जे विश्वरूप होतं ते तुमचं खरं स्वरूप आहे की ती तुमची लीला आहे. आता जे भक्त कायमस्वरूपी तुमची मूर्ती त्यांच्या मनामध्ये धारण करतात, अखंड भक्ती करतात, मूर्ती हृदयात धरून उपासना करतात आणि तुमचे स्वरूप ओंकारापलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य व कोणत्याही वस्तूबरोबर ज्याची तुलना होत नाही असे जे रूप आहे. आता या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न पहिल्यांदा आपण वाचूया. ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देश रहित स्वयंभावे उपासित ज्ञानिये जे तया आणि जी भक्ता एरा माझी अनंता कवणे योगु तत्वता जाणीतला सांगा या किरीटीचिया बोला तो जगदबंधू संतोषला म्हणे ह्यो प्रश्न भला जाणीसी करू. आणि जे तुमचे स्वरूप ओंकारापलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य व कोणत्याही वस्तूबरोबर त्याची तुलना होत नाही, जे अविनाशी आहे, निराकार आहे, स्थलरहित आहे, नामरहित आहे आणि ज्याची ज्ञान लोक हे सोहमभावाने उपासना करतात, त्या ज्ञानामध्ये व भक्तामध्ये हे श्री अनंता खरा योग कोणास समजला जावा. आता अर्जुनाने एक प्रश्न केलेला इथं. पहिला प्रश्न हा आहे की भगवंता तुम्ही जे काही क्षणासाठी व्यापक रूप धारण केले होते ते तुमचे खरे स्वरूप आहे का ती एक लीला आहे. आणि जे भक्त तुम्हाला कायम तुमची मूर्ती हृदयात ठेवून तुमची उपासना करतात
की जे तुमचं रूप ओंकाराच्याही पलीकडे आहे. ते कोणत्याही वस्तूने त्याची तुलना होत नाही. जे रूप अविनाशी आहे, निराकार आहे, स्थलरहित आहे, नामरहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक सोहम भावाने उपासना करतात, त्या ज्ञानामध्ये व भक्तांमध्ये हे श्री अनंता खरा योग कोणास समजला ते सांगा. खरा योग कोणाला समजला ते सांगा. तर अर्जुनाच्या या प्रश्नाने, या बोलण्याने जगद्बंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वा वा, प्रश्न करण्याची तुझी शैली तर तुला फार चांगली साधली आहे. हा प्रश्न ऐकून भगवंत वाह वाह असं म्हणतात आणि काय म्हणतात, तुझी ही प्रश्न विचारायची जी शैली आहे ती तुला फार चांगली साधली आहे असं अर्जुनच म्हणतात. आता प्रश्न काय बघा, नीट लक्ष घ्या की जे तुमचं व्यापक रूप आहे, जे तुम्ही काही क्षणासाठी धारण केलं होतं, ते तुमचे खरं स्वरूप आहे की ती एक लीला आहे. आणि जे ज्ञानी लोक तुम्हाला तुमची मूर्ती हृदयात धारण करून उपासना करतात, तुमचं निराकार, अविनाशी, स्थलरहित व नामरहित जे रूप आहे त्याची उपासना करतात, तर या दोन्ही मध्ये खरा योग कोणास समजला ते सांगा. म्हणजे भक्तांचे दोन प्रकार आहेत. एक सगुण भक्ती करणारे लोक आहेत, एक निर्गुण भक्ती करणारे लोक आहेत. दोन्ही ज्ञानीच आहेत. काही भक्त आहेत ते जे विराट विशाल रूप आहे ते योग मार्गाने त्याची प्राप्तीची उपासना करतात, आणि काही जे सामान्य भक्त आहेत ते भगवंताची मूर्ती हृदयात धारण करून त्याचं जे अविनाशी, निराकार आणि स्थलरहित रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, त्याची भक्ती करतात. या दोन्ही भक्तांमध्ये खरा योग कोणास समजला असा प्रश्न, असा अतिशय चलाखनी केलेला प्रश्न आहे. हा भगवंताच विचारला. त्यावर भगवंत म्हणतात की तू फार चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर हे श्लोक नंबर 2 मध्ये भगवंत देणार आहेत. त्यासाठी आपण श्लोक नंबर 2 याचा श्लोकार्थ पहिल्यांदा वाचूयात. श्री भगवानुवाच. भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होतासे व उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात, त्यांनी भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो. भक्तियोग कोणी जाणला, कोण खरी भक्त, त्याचे इथं वर्णन आलेलं आहे. ती सकळ विराधीराजो जो तरी असतु गिरीची या उपकंठी, रिगालिया रवी बिबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती गा, वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, परी ठाकिलिया सागरू जैसा मागी लगी यावा अमी अनिवारू, तिये गंगेची से पडी भरू प्रेम भावा, तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण पे मज देत, तेची मी योगयुक्त परममानी. भगवंत काय म्हणतात बघा, श्री भगवान वाच म्हणजे भगवंत म्हणतात, हे पहा की
अस्तमाच्या समयी म्हणजे सूर्य ज्यावेळेस जास्त असतो, सूर्य ज्यावेळेस बुडत असतो त्या समयी सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या मागे किरण जातात. सूर्य ज्यावेळेस नाहीसा होतो त्यावेळेस किरण फक्त शिल्लक राहतात का? नाही. सूर्याबरोबर किरण त्याची नाहीशी होतात, निघून जातात, त्याच्या पाठीमागच जातात. किंवा अर्जुना, पावसाळ्यात नदी अधिक वाढते त्याचप्रमाणे माझी भक्ती करताना ज्यांच्या ठिकाणी नित्य व नवी श्रद्धा दृष्टीस पडते. ज्यावेळेस पावसाळ्यात नदीचं पात्र मोठं होतं, वाढतं, त्याचप्रमाणे माझी भक्ती करताना ज्यांच्या ठिकाणी म्हणजे ज्या भक्तांच्या ठिकाणी नित्य नवी श्रद्धा दृष्टीस पडते अथवा समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार्य लाटा येतच असतात त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव उचंबळत असतो. पहिलं उदाहरण काय दिलंय की पावसाळ्यात नदी जशी दुथडी भरून वाहते त्याप्रमाणे ज्या भक्तांच्या ठिकाणी नित्य व नवी श्रद्धा दृष्टीस पडते, हा एक भक्तांचा प्रकार किंवा ही भक्त. किंवा दुसरं काय त्याचं की ज्याप्रमाणे गंगा नदी समुद्रात जाऊन मिळते पण पाठीमागून लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव उच्चंबळत असतो, ज्यांच्यामध्ये गंगेप्रमाणे प्रेमभाव नित्य पूर्ण प्रेमभावाने उच्चंबळत असतो, तसेच दिवस व रात्र मनात न धरता काया वाचा मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि ज्याप्रमाणे जे भक्त आपण स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच मी परमयोगयुक्त असे समजतो. प्रश्न काय होता मागच्या श्लोकामध्ये? अर्जुनाने प्रश्न हा विचारला होता की जे दोन प्रकारचे भक्त आहेत, जे ज्ञानी आहेत, पहिले की जे तुझं व्यापक रूप, जे तुझं विश्वरूप आहे त्याला योग मार्गाने त्याचं भजन करतात, त्याच्या प्राप्तीची इच्छा धरतात, हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार कुठला की जे भक्त जे तुझं सगुण रूप आहे, जे तुझं कृष्ण रूप आहे, जे व्यापक रूप आहे त्याची आराधना करतात, तुझी मूर्ती हृदयामध्ये स्थापन करतात आणि त्याची उपासना करतात. जे तुझं अविनाशी निराकार स्थलरहित नामरहित जे रूप आहे त्याची उपासना करतात. तर या दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर त्याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की जे भक्त दिवस रात्र मनात न आणता काया वाचा मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून, जे लोक रात्रंदिवस माझी उपासना करतात, माझ्याच ठिकाणी चित्त कायम ठेवतात व जे माझी उपासना करतात आणि याप्रमाणे जे भक्त आपणा स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच मी परमयोगयुक्त असं समजतो. या दोन्हीतले परमयोगयुक्त कोण आहेत? की जे रात्रंदिवस भगवंताला आपल्या मनात ठेवतात, काया वाचा मनाने भगवंतासमोर भगवंताच्या चरणी त्यांचं चित्त अर्पण करतात, भगवंताची उपासना करतात आणि जे स्वतःला भगवंताच्या ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच भगवंत परमयोगयुक्त असे समजतात. आज आपण इथंच थांबत आहोत. पुढचा श्लोक म्हणजे श्लोक नंबर 3 आणि 4 आणि हा भक्तियोग. त्या भक्तियोगाच्या संदर्भात भगवंत अजून काय सांगत आहेत, अजून काय याच्या संदर्भात आलेलं आहे आपण उद्या पाहणार आहोत. आज जसं आपण पाहिलं की भगवंताची जी दोन रूपे आहेत
जे विराट विशाल रूप आहे, ज्याला विश्वरूप म्हणतात, आणि दुसरं जे गोमट रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, की जे निराकार अविनाशी आहे. तर यातलं श्रेष्ठ कुठलं, किंवा कुठल्या भक्त यातला श्रेष्ठ, या संदर्भात आपण आज पाहिलेलं आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.